आणि माननीय दत्ताभाऊ मेघे हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, ते MLC होते, 4 वेळेला ते खासदार होते, नागपूरचे, वर्ध्याचे आणि रामटेकचे. आणि दत्ताभाऊंच्या सोबत माझे अत्यंत जवळचे संबंध होते. अत्यंत दिलखुलास असा माणूस होता. मध्यंतरी माझ्यासोबत दौऱ्यामुळं मला काही लवकर येता आलं नव्हतं. त्यामुळे आज नागपूरमध्ये विमानतळावर उतरल्यानंतर मी त्यांच्या घरी भेट घेऊन आलेलो आहे. आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्तम माणूस, दलितांना, बौद्धांना सातत्यानं मदत करणारा आणि दिलखुलास माणूस म्हणून त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्यामुळं नागपूरचंच नव्हे तर महाराष्ट्रातला एक दिलदार असा नेता म्हणून त्यांची ओळख होती. तर ते आज आपल्यामध्ये नाही. अचानक त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये ते गेले. तर त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. आणि तर आल्यानंतर एक शासकीय बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीमध्ये माहिती घेतली की स्कॉलरशिप जी आहे ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना वेळेवर मिळाली पाहिजे. पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप अशी होती की 90% पैसे राज्याचे आणि 10% पैसे सेंट्रलचे. ज्यावेळेला आमच्या मंत्रालयात ते लक्षात आलं की नाव आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आणि स्टेटचे 90% पैसे त्यामध्ये असायचे, म्हणून आमच्या सरकारने 5 वर्षासाठी 15,600 कोटी रुपये मंजूर केले. आणि भारत सरकारचा 60% वाटा आणि 40% राज्याची अशा पद्धतीची स्कीम आता बनवलेली आहे. तर विदर्भाची माहिती घेतली की या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहे ते नागपूर डिव्हिजनमध्ये शेड्यूल कास्टचे विद्यार्थी जवळजवळ 73,908 असल्याची माहिती मिळाली. आणि OBCचे स्टुडंट 2,57,839 अशी माहिती आपल्याला देण्यात आली. ॲट्रॉसिटी ॲक्ट जी आहे ती सगळ्या विदर्भामध्ये आता ते आकडे त्यांनी दिलेले आहे. पण 24-25 मध्ये 422 केसेस आहे आणि 25-26 ला 458 केसेस आहे सगळ्या विदर्भामध्ये. तर हे प्रमाण अत्यंत अल्प आहे. जसं म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने, डिव्हिजनच्या मानाने विदर्भामध्ये ॲट्रॉसिटीचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. आणि आता नोव्हेंबर 25 मध्ये एक स्कीम अशी लागू करण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी मर्डर झालेला आहे, दलित व्यक्तीचा मर्डर झालेला आहे, त्या फॅमिलीला 8,25,000 रुपये देण्याची आमच्या भारत सरकार स्कीम आहेच आहे. पण त्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि आतापर्यंत विदर्भामध्ये 77 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1,404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरणाची नोंद आहे. 24-25 ला 3,610 अशी नोंद आहे. आणि 25-26 ला 6,120 म्हणजे त्या डिव्हिजनमध्ये. तर इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे. म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळं चांगली गती येणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरी म्हणायचे की फक्त रोटी भेटी व्यवहाराने जाती तर जाणार नाही आहे. तर त्यासाठी बेटी व्यवहाराची आवश्यकता आहे. तर त्यामुळं आता मुलं मुली सगळे एकत्र येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मुली लग्न इंटरकास्ट मॅरेज करत आहेत. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. आणि मी सुचवलेलं आहे की अधिकाऱ्यांना की काही NGOच्या मार्फत ही सगळी मॅरेज लव्ह मॅरेज होतात, पण जे प्रपोजल मॅरेज आहे हे सुद्धा इंटरकास्ट मॅरेज झाले पाहिजे. तर ठरवून म्हणजे आता जसं आपण आपल्या जातीमध्ये मुलगा किती शिकलेला आहे, त्याचं घर आहे की नाही, काय आहे की नाही, म्हणजे अशी सगळी इन्क्वायरी करतो. तशीच इन्क्वायरी करून दलित समाजातल्या आणि सवर्ण समाजातल्या मुला मुलींची लग्न ठरवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काही NGOनी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यामध्ये अशी काही लग्न जी आहे ती झाली तर अजूनही समाज व्यवस्था अत्यंत जवळची होणार आहे. तर माझी बायको ब्राह्मण समाजाची आहे तर सगळे ब्राह्मण माझ्याकडे, सगळे ब्राह्मण नव्हे तर माझे
नातेवाईक जे आहेत ते माझ्याकडे येतात, मी कधी त्यांच्याकडे जातो. त्यामुळं आम्हाला काय असं वाटत नाही की बाबा ते वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहे. त्यामुळं तर असा एक चांगला अनुभव आहे. या डिव्हिजनमध्ये हॉस्टेलची संख्या सांगितली तर 70 आहे आणि त्यामध्ये 7,160 विद्यार्थी आहे आणि NGOचे हॉस्टेल जवळजवळ 98 आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. एक राज्य सरकारची योजना आहे की ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही त्या मुलांना स्वाधार योजना म्हणून आहे. वर्षाला 60,000 रुपये त्यांना देण्याची स्कीम आहे. तर त्यामध्ये जवळजवळ 10,130 विद्यार्थ्यांना या स्कीमचा फायदा होतो आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 5,131 मुलांना या स्कीमचा फायदा होतो. तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर ओल्ड एज होम जे आहे ते मातोश्री स्कीम स्टेटचे आहे ते फक्त 5 ओल्ड एज होम आहे आणि आमच्या सेंट्रलची जे 4 ओल्ड एज होम असल्याची माहिती दिली. तर आमच्या भारत सरकारची स्कीम आहे की एका जिल्ह्याला एक ओल्ड एज होम देण्याची स्कीम आहे. तर काही NGOनी अप्लाय करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि विदर्भामध्ये किंवा या डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्यामध्ये 11 आम्हाला ओल्ड एज होम देता येतील. तर असे प्रपोजल पाठवा असं पण त्यांना सूचना दिलेली आहे. आणि नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ 1,45,540 ओल्ड सिनियर सिटीजनना 1,45,540 लोकांना पेन्शन मिळते आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये दिव्यांग जनांची संख्या 53,000 आहे आणि 27,286 लोकांना पेन्शन मिळते आहे. रमा योजनेची घरं जवळजवळ 20,268 एवढी घरं मिळालेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनाची 7,086 घरं मिळालेली आहेत. मुद्रा योजनेचं जे काय लोन आहे ते 2,63,645 एवढ्या लोकांना हे लोन देण्यात आलेलं आतापर्यंत आणि जवळजवळ 2,902 कोटी रुपये हे त्यांच्यासाठी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर उज्ज्वला योजनाची गॅस कनेक्शनची आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये 84,460 लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आलेलं आहे. तर अशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 6,378 कर्मचारी आहे आणि त्यामध्ये शेड्यूल कास्टचे 826 आहे, STचे 448 आहे, असे STचे मिळून 1,274 हे एवढ्या जागा भरलेल्या आहे. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 17,981 पदं मंजूर आहेत आणि त्यामध्ये भरलेली पदं 9,216 आहे. त्यामध्ये सफाई मजदूरांची संख्या 6,445 आहे आणि हे सगळे सफाई मजदूर परमनंट आहे आणि 387 फक्त कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. तर चांगली गोष्ट आहे की इतर महानगरपालिकेमध्ये जास्त लोक कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात, पण नागपूर महानगरपालिकेमध्ये 6,445 कर्मचारी हे परमनंट आहेत. तर अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. आरक्षित वर्गातले जे उमेदवार आहेत त्यांना ओपनमधून आता संधी मिळणार जे समांतर आरक्षणाचे आपलं जे धोरण आहे नाही म्हणजे असा का कायदा नाही जे जो आरक्षित कम्युनिटीमधला जो उमेदवार आहे तर तो जनरलमध्ये उभा राहू शकत नाही असं नाही आहे. निर्णय घेतला सरकारने, राज्य सरकार मला माहित नाही काय झालं. परवा निर्णय झाला 2 दिवसाआधी निर्णय झाला. काय ते आरक्षण ज्याने आरक्षणाचा फायदा घेतला असेल म्हणजे फीसमध्ये जातीमध्ये तर त्याला ओपनमध्ये हे नाही ओपनमध्ये संधी मिळणार नाही. समान आरक्षणाच्या धोरणाच्या विरोधातला हा काम नाही, मला वाटतं की मध्यंतरी हायकोर्टाचा निकाल असा आहे, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्या जागा म्हणजे आता पॉलिटिकल नव्हे तर ज्या MPSC UPSC किंवा बँकिंग किंवा जिथं सरकारी नोकऱ्यामध्ये भरायचं आहे त्या ठिकाणी पूर्वी असा निर्णय होता की
मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना मेरिटमधून ॲडमिशन मिळणार नाही. त्यांना ॲडमिशन मिळेल हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणूनच मिळेल, ओबीसी म्हणून मिळेल. पण आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जे मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आहेत त्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना SC ST OBCच्या कोट्यामधून त्यांना न घेता त्यांना मेरिटमध्ये घ्यावं. आता अलीकडचा असा निकाल आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेतलाय तर हा निर्णय कोर्टाने रद्द केला. त्याच्यानंतर राज्य सरकारनं ठीक आहे. आता राज्य सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे मला त्याची माहिती नाही, पण मी माहिती घेऊ नक्की मुख्यमंत्र्यांशी बोलेन. आणि सुप्रीम कोर्टाचा जर कोर्टाचा निर्णय असेल तर त्याचा राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याची भूमिका त्यांची असते, ती असायला हवी. आणि कोर्टाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जर हा त्याचा निर्णय असेल तर तो निर्णय रद्द करावा म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि हा निर्णय असा जर असेल तर तो रद्द झाला पाहिजे अशी आमच्या दलित बौद्ध जनतेच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की दलित SC ST OBCच्या वतीनं आमची मागणी आहे की हा निर्णय योग्य नाही, हा निर्णय SC ST OBCवर अन्याय करणारा आहे आणि तो रद्द झाला पाहिजे अशी आपली मागणी राहणार आहे. विखुरलेले पावलं मागे जाणार आहे आपण असं बोलतो. विखुरलेल्या ज्या काही संघटना आहेत, विखुरलेल्या ज्या संघटना आहेत त्यासाठी आपण 4 पावलं मागे जाणार आहे असे बोललात. पण विखुरलेल्या संघटना एकत्र येण्याचा निर्णय आहे का? तर आता विखुरलेल्या संघटनेला एकत्र करण्यासाठी मी सांगितले 4 पावले मागे जाणार आहे. पण त्यांना एकत्र करण्यासाठी मला 4 पावलं पुढं यावं लागेल. त्यामुळं त्यामध्ये जर ऐक्य होत असेल तर पदासाठी आग्रह न करता कुठल्या एखाद्या बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होऊ शकतं. त्यामध्ये टेक्निकल अडचण अशी आहे की बाळासाहेबांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे आणि मी चालवणारा पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे. त्यामुळं आता त्यामध्ये अडचण ती येणार आहे. पण आता एकत्र बसून जर असा काय मार्ग निघत असेल कारण मी काय वंचित आघाडीमध्ये जाणार नाही आहे. पण बाळासाहेबांनी RPIमध्ये यायला काय हरकत नाही आहे कारण रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पक्ष आहे. तर पण सगळ्या बाळासाहेबांच्या भूमिकेशी मी सहमत आहे की एका जातीच्या मतावर निवडून येणं शक्य आहे. त्यामुळे सर्व जाती जमातींना सोबत आणावं हा बाबासाहेबांचाच मिशनचा कार्यक्रम आहे. त्यामुळं सर्व जाती जमातींना एकत्र आणण्याच्या भूमिकेला बाळासाहेबांच्या माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि म्हणून रिपब्लिकन म्हणजे फक्त दलित नव्हे, रिपब्लिकन म्हणजे सर्व जाती जमातींना एकत्र आणणं एक व्यापक अशा पद्धतीची व्याख्या जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि म्हणून सगळ्या गटातटाने एकत्र यावं. पण माझं व्यक्तिगत मत असंच आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या शिवाय आम्ही सगळे एकत्र आलो तर लोकांना ऐक्य वाटत नाही आहे. किंवा मला सोडून बाळासाहेबांनी जरी सगळ्यांनी एकत्र आणलं तरी लोकांना ऐक्य वाटत नाही आहे. जो बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत ऐक्याच्या प्रक्रियेला गती येत नाही आहे. त्यामुळे आता माझी इच्छा असली तरी त्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत. बाळासाहेबांना वाटतं की एकत्र आलो की कधी फुटेल आहे की काय सांगता येत नाही. त्यामुळे एकत्र येऊन काही उपयोग नाही अशी त्यांची भूमिका त्यांची आहे. कारण मागच्या वेळेला काँग्रेसला पाठिंबा द्यायचा की जनता दलाला पाठिंबा द्यायचा या विषयावर आहे की फुटलं होतं 90मध्ये ज्या वेळेला आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यावेळेला हे ऐक्य जे आहे ते ऐक्य तुटलं होतं या विषयावरती. काँग्रेसच्या बाजूनं बहुमत झालं होतं पण बाळासाहेब आमच्यासोबत राहिले नाहीत, कवाडे सर आमच्यासोबत राहिले नाहीत, कुबराडे आमच्यासोबत राहिला नाही आणि मी फक्त एकटाच काँग्रेससोबत होतो. जर आम्ही सगळेजण एकत्रितपणे जर काँग्रेससोबत राहिलो असतो 90मध्ये तर RPIचे 10-12 मंत्री होऊ शकले असते. त्यामुळं ऐक्य झाल्याशिवाय पॉलिटिकल मायलेज मिळणार नाही आहे आणि म्हणून ऐक्य व्हावं अशी जनतेची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे. त्यामुळं आता ऐक्य कसं करायचं त्याचा विचार आता भविष्यामध्ये होणं आवश्यक आहे. आठवले साहेब मोदी साहेबांनी एक आवाहन केलं आहे, तेल खाऊ नका, विदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका.
काय हे काय संकेत आहे की देश आर्थिक याच्यातून काही डबघाईस येत आहे? नाही, मोदी साहेबांनी सांगितल्यामुळं मी अमेरिका, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द केलेला आहे. आणि मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की बाहेरच्या देशांचा काय म्हणतात त्याला दौरे न जाता त्यांनी जम्मू काश्मीरला जावं, नैनितालला जावं, पाचगणीला जावं, महाबळेश्वरला जावं, म्हणजे देशामध्ये त्यांनी जावं आणि देशाच्या इकॉनॉमीला त्याचा फायदा व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर डिझेल आणि पेट्रोल वाचवाही त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आपल्यापासून सुरुवात करावी असं अनेक काँग्रेसच्या अपोजिशनच्या नेत्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी ताफा कमी केला असं नाही आहे. सध्या त्यांच्या ताफ्यामध्ये 15-20 गाड्या असायच्या. आता सध्या त्यांची गाडी आणि 2,000 गाड्या असतात. तर त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये कपात केलेली आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं ही सगळी अनियमितता झालेली आहे. त्यानंतर आता इलेक्शन नंतरच असं का जाहीर केला असा सवाल अनेकांचा आहे. तर आता इलेक्शनचा विषय नाही आहे. आता सगळा इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी अर्थतज्ञांनी चर्चा केली आणि आपल्या देशाची इकॉनॉमी सध्या नंबर 4वर आहे. ती पुन्हा 3 नंबरवर आणायची आहे. तर ती खाली जाऊ नये यासाठी सोनं खरेदी न करता आपल्या उद्योगामध्ये टाका. मेड इन इंडियाला चांगलं गती द्या किंवा अशा पद्धतीने त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी मला वाटतं की त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. आणि माझ्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सर्वांनी आपल्या या सगळ्या व्यवहारामध्ये कपात करावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. काल त्यांनी आव्हान केलं, मोदीजींनी एक आव्हान असं केलं की जर माझ्या आव्हानाला जर तुम्ही ऐकलं नाही तर हा देश गरिबीकडे जाऊ शकते, असेही काल त्यांनी आव्हान केलं. मोदीजींचं काल आव्हान होतं. मोदीजींनी काल आव्हान असं देशवासियांना केलं की जर माझ्या आव्हानाला जर तुम्ही मात दिली नाही तर हा देश गरिबीकडे जाऊ शकते. यावर तुमचं काय? नाही, मोदी साहेबांनी सांगितले बरोबर आहे की सध्याची इकॉनॉमी जी आहे ती अशी आहे की आपल्याला फास्ट इकॉनॉमी डेव्हलप करायची आहे आणि बस्तीच्या संबंधामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका ती पॉलिटिकल नाही आहे. तर ती सर्व अर्थतज्ञांची चर्चा केल्यानंतर त्यांनी ती भूमिका नमूद केलेली आहे. त्यामुळं इकॉनॉमिकल इमर्जन्सी आपल्या देशावर येऊ नये ही भूमिका त्यांची आहे. त्यामुळं सध्या आपण 25 कोटी लोकांना गरीब रेषेच्या वरती आणलेलं आहे. राहिलेल्या लोकांना आपल्याला पुन्हा गरीब रेषेवरती आणायचं आहे. पण जर आपल्या आव्हानाला पाठिंबा दिला नाही तर कदाचित आपली इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकेल आणि त्यामुळं गरिबी वाढण्याची शक्यता आहे असं जे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण न आणता मला असं वाटतं की राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, अखिलेश यादव असतील, स्टालिन असेल, ममता बॅनर्जी असतील, या सर्व अपोजिशननी सुद्धा त्याला सहकार्य करावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं त्यांच्या भूमिकेला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असंच आपलं या संबंधाचं मत आहे. आठवले साहेब, माझा एक प्रश्न आहे. लोकशाही मार्गाने चालतो आणि लोकशाही मार्गाने उमेदवार निवडून येतात. प्रधानमंत्री सुद्धा लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत आणि त्यांना प्रधानमंत्री म्हणून आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. परंतु सध्या देशामध्ये गरिबांच्या घरावरती बुलडोजर चालवलं जात आहे आणि उद्योगांना कशामुळे तर उद्योगपती जे बिल्डर आहेत त्यांना फायदा होण्यासाठी. तर यावर तुमचं काय मत? नाही, माझं मत असं आहे की बुलडोजर कुठं चुकीच्या ठिकाणी चालू नये. पण अनेक ठिकाणी आता ज्या ठिकाणी काही जे गुन्हेगार आहे असे अनेक गुन्हेगार इलिगल बांधकाम करतात आणि ज्या वेळेला ही माहिती महानगरपालिकेला किंवा प्रशासनाला मिळते त्यावेळेला त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जातो. त्यामुळं मला असं वाटतं की विनाकारण गुन्ह्यावरती बुलडोजर चालू नये अशी आपली भूमिका आहे. पण ज्या ठिकाणी बुलडोजर चालवणं आवश्यक आहे त्या ठिकाणी चालवलं पाहिजे आणि कुठल्या उद्योगपतींनी सुद्धा जर एखादं इलिगल बांधकाम केलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बुलडोजर चालला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नागपूर उपराजधानी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्ये आता बातमी सुद्धा तुम्ही
वर्तमानपत्रामध्ये वाचली असेल, लोकमतला बातमी आलेली आहे आणि खळबळजनक अशी बातमी आहे. गरिबांच्या घराला मार्किंग केलेली आहे एका बलाढ्य अशा बिल्डरला फायदा होण्यासाठी. नाही, मला असं वाटतं की या डेव्हलपमेंट मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जर असं गरिबांच्या घरावर बुलडोजर चालत असेल आणि उत्तर नागपुरामध्ये म्हणजे माफ करा, वास्तविक स्थिती अशी आहे की उत्तर नागपुरामध्ये एका गरिबाच्या घरावर बुलडोजर चालतो आणि जे म्हणजे मूळ रहिवासी आहेत ते मूळ रहिवासी आता राहिले नाही आणि जे परप्रांतीय होते त्यांना मूळ रहिवासी बनवणं चालू आहे. तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, तुमचं मत काय यावर? माझं मत असं आहे की कुणावर अन्याय होऊ नये आणि कायदा हा सर्वांसाठी असतो. त्यामुळं गरिबांच्या घरावर बुलडोजर चालू नये. पण DP प्लॅनमध्ये अनेक वेळेला ती जागा जी असते ती जर हाऊसिंगसाठी असेल, हॉस्पिटलसाठी असेल, गार्डनसाठी असेल, तर त्या झोपड्या किंवा ती घरं तिथून उठवत असताना त्यांना पर्यायी जागा देण्याच्या संबंधाचा निर्णय शासनाचा आहे. त्यामुळे त्यांना बेसहारा करता का कामा नये. तर त्यांना सहारा देऊन त्या ठिकाणची बुलडोजर चालवण्याची आवश्यकता नाही आहे. स्वतः तिथे जातील, पण अगोदर त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्लॅन तयार करावा आणि गरिबांच्या घरावर असा चुकीच्या पद्धतीनं बुलडोजर हा चालू नये. आणि जे देशाचे नागरिक आहेत, बाबासाहेबांच्या संविधानाने रोटी, कपडा आणि मकान हा संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्यामुळे गोरगरीब लोक जर झोपडपट्टी राहत असतील तर आता सध्या सरकारने 2011 झोपड्यांना मान्यता दिलेली आहे. आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की झोपडपट्टी झोपडपट्टी जी आहे ती कुठल्या वर्षातली असेल त्या ठिकाणी मतं लिगल असतात. झोपडपट्टीमधले जे मतदार आहे ती मतं लिगल असतात, झोपडी लिगल असते. त्यामुळं जर मतदार जर लिगल असेल तर झोपडीला सुद्धा लिगल करण्याच्या संबंधाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे कुणावर अन्याय होऊ नये मी त्याची माहिती घेईन. म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे त्याची माहिती घेऊन मी अधिकाऱ्यांशी बोलेन आणि कुणावर अन्याय होणार नाही यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. अधिकाऱ्यांवरती जे आहे ते एक मिनिट, अधिकाऱ्यांवरती पुढाऱ्यांचं जे नेते आहेत त्यांचा दबाव आहे आणि नोटीस देण्या अगोदरच त्यांच्या घरावर बुलडोजर कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांनी ते घर पाडलेलं आहे. नाही म्हणजे जर नोटीस न देता त्या ठिकाणी बुलडोजर चालवणं योग्य नाही. मी अगोदरच सांगितलं की जर ती जागा कुठल्या डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा हाऊसिंगसाठी ती जागा असेल, कुठल्या बिल्डरला दिली असेल तर गव्हर्नमेंट, महानगरपालिका आणि त्या बिल्डरची जबाबदारी आहे की त्या लोकांना बेसहारा करता कामा नये. त्यांना घरं त्या ठिकाणी देण्याच्या संबंधात आश्वासन मिळावं. आता मुंबईमध्ये जसा SRA स्कीम आहे तर त्या झोपड्या उठवल्यानंतर तिथे बिल्डर आपली घरं बांधतो, त्यांनाही बांधतो आणि विकायची बांधतो. पण त्यांना 2-2 वर्ष 3-3 वर्ष भाडं मिळतं. त्यामुळं जर असा काय त्या ठिकाणी प्लॅन असेल तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. मी नक्की अधिकाऱ्यांशी बोलेन आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचा आश्वासन जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. आणि दुसरा अंबाझरीला जे आंबेडकर काय होतं स्मारक भवन आंबेडकर भवन होतं ते अनेक वर्षांपासून होतं आणि मध्यंतरी अनेक बैठका झाल्या. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये तो एरिया येतो आणि मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाल्या. मी त्यांच्याशी बोललो, इथे काय बैठका झाल्या आणि त्याच्यासाठी 10 कोटी रुपये काहीतरी मंजूर झाले होते. पण अद्याप काय त्याचा निर्णय झाला दिसत नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी वेगळे डेव्हलपमेंट व्हायला आमचा विरोध नाही आहे. पण आंबेडकर भवन तिथं उभं राहिलं पाहिजे आणि आंबेडकर भवनसाठी काही जागा द्यावी, बाकी जागा त्यांनी इतरांसाठी वापरावी. पण ते 10 कोटी रुपये जे आहे त्या 10 कोटीचं एक चांगलं आंबेडकर भवन तिथं उभं राहावं ज्याचा उपयोग सगळ्या अंबाझरीच्या राहणाऱ्या सगळ्या लोकांना होऊ शकेल. तो दलितांसाठीच नव्हे. अंबेडकर भवन झालं तर तिथे लोकांची लग्न आहेत, काही सभा आहेत, काही मेळावे आहेत, वर्कशॉप आहेत, या सगळ्यांसाठी त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल. त्यामुळे एक भव्य दिव्य असं एक आंबेडकर भवन तिथं उभं राहावं. कारण नागपूर शहरामध्ये देशपांडे सभागृहाशिवाय दुसरे सभागृह कुठं दिसत नाही आहे.
त्यामुळे 2-3 हजार लोक बसतील अशा पद्धतीचं मोठं आंबेडकर भवन, मेडिटेशन सेंटर असेल, त्याला लायब्ररी असेल, अशा पद्धतीनं ते डेव्हलप करण्याची स्कीम मला सगळं मान्यता झालं होतं. पण अजून काही त्या कामाला गती आलेली नाही आहे. तर ते लवकर व्हावं यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोलेन आणि लवकरच आंबेडकर भवन उभं राहिलं पाहिजे अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. दीक्षाभूमीचा विकास सुद्धा रखडलाय सर. दीक्षाभूमीचा विकास सुद्धा रखडलाय. दीक्षाभूमीचा विकास सुद्धा रखडलाय. हां, दीक्षाभूमीसाठी 100 कोटी रुपये मला वाटतं राज्य सरकारने दिले होते, म्हणजे मंजूर केलेले आहे. त्याच्यामधले 40 कोटी रुपये काहीतरी मिळालेले अशी माहिती आहे. तर राहिलेले 60 कोटी रुपये जे आहेत ते लवकर देण्यासाठी मी नक्की प्रयत्न आणि लवकरात लवकर त्याचं जे रिनोव्हेशन आहे, डेव्हलपमेंट आहे, ते दीक्षाभूमी झालं पाहिजे. आणि एक अशी मागणी अनेक दिवसांपासूनची आहे की जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची जमीन आहे बाजूला, कारण रोज त्यानंतर अनेक वेळेला आपल्या धम्मचक्र बौद्ध दिनाच्या वेळेला लाखोच्या संख्येने लोक इथे येतात आणि लोकांची गैरसोय होते. त्यामुळं बाजूला असणारी किती 20 एकर जागा आहे, तर ती जागा सुद्धा दीक्षाभूमीला मिळावी ही आमची मागणी आहे. सुरू झालेलं आहे आणि दीक्षाभूमीचं स्तूप असं आणि बाजूला जी ॲग्रिकल्चरची जी जागा म्हणत आहात तिथे शासकीय इमारत उभी केल्याचं काम सुरू आहे. तर हे कुठेतरी म्हणजे जागा देण्यात नाही, मागणी आहे. आता मागणी आहे, पण आता इमारत उभी राहत असेल तर काय माहीत नाही मला, पण जागा आता ती मोकळीच होती आणि ती जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण अनेक वेळेला आपल्या लोकांकडून झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ती जागा मिळावी अशी मागणी आहे आमची. चला, शेवटचा प्रश्न. विदर्भात बाबत आपण समाधान व्यक्त केलं, पण नागपूरमध्ये तुम्ही बघायचं तर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखलच नाही झाले पाहिजे या संदर्भातली पोलिसांची कारवाई आहे. शेकडो तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये आहेत सर, मात्र त्याच्यावर कारवाई नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे हजारो तक्रारी आहेत, त्या संदर्भात कुठली कारवाई नाही. महिला आयोगाकडे कुठली तक्रार त्याची कारवाई नाही सर. सामाजिक न्याय विभाग आपल्याकडे येतो, त्या संदर्भात कारवाई व्हावी किंवा ॲट्रॉसिटीचं प्रमाण वाढावं त्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे मला वाटतं. नाही, ॲट्रॉसिटीच्या केसेस जास्त वाढू नये हीच आपली भूमिका आहे. आणि अलीकडे शहरामध्ये ॲट्रॉसिटीचं प्रमाण फार कमी आहे, पण खेड्यापाड्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस अजून होतात. आणि त्याचे कारण हे आहे की दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये मोठी जागृती आलेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये कोणी काही शिवीगाळ केली, दम दिला, काही थोपाडीत मारली, तरी पूर्वीच्या काळामध्ये लोक पोलीस स्टेशनला जात नव्हते, तर त्याच ठिकाणी मीठ व्हायचे किंवा दलितांना वाटायचं वाद नको म्हणून ते थांबायचे. पण आता एकाला अरे म्हटल्याबरोबर त्याला कारे म्हणण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि कुणी काही उलटसुलट बोललं किंवा काही हल्ला केला किंवा आणि काही केलं तर पूर्वीच्या काळामध्ये 7 विषयावर अटक लागत होता. आता आमचं सरकार आल्यानंतर 14ला आम्ही 21 विषयावरती अट्रॉसिटी आम्ही लावतो. आणि त्यामुळं जर दलितांवर अन्याय केला तर लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला जातात. त्यामुळं अत्याचाराचं प्रमाण खेड्यापाड्यामध्ये अजून आहे, तर ते कमी झालं पाहिजे. आमच्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय खात्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, कोणावर सामाजिक अन्याय होता कामा नये. आणि अट्रॉसिटीच्या संबंधामध्ये आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे, या केसमध्ये नसणाऱ्या लोकांची नावं त्यात होऊ नयेत, पोलिसांनी चौकशी करावी आणि जो त्याला जबाबदार आहे अशाच लोकांवरती गुन्हा नोंदवला पाहिजे. इनोसंट लोकांवरती तो गुन्हा नोंदवू नये. आणि गावातला जे ग्रुप जो असतो, जो त्या ग्रुपच्या विरोधामध्ये असतो, तो ग्रुप त्यांना लोकांना सांगतो की ही नावं टाका, ती नावं टाका. त्यामुळं आपल्या समोरच्या विरोधकांना विनाकारण त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न एक ग्रुप करत असतो. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करूनच त्यांच्यावर तो गुन्हा लावावा. जे ज्यांचा संबंध नाही अशा लोकांवरती गुन्हा असा लावू नये असं आपलं मत आहे. आणि खोटे अट्रॉसिटी होऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. सर माझा एक तसं नाही होतं ते. असा प्रश्न होता की अनुसूचित तक्रारी करून सुद्धा ते सुनावणी घेत नाही, अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत नाही. जर एखादा आदेश जर पोलीस विभागाला दिला त्यावर पोलीस विभाग कारवाई करत नाही, उलट त्यामध्ये सामंजस्य भाव ऍक्शन घेतल्या जाते.
गुन्हे दाखल होत नाही, पोलीस विभागात गुन्हे दाखल होत नाही, हा यांचा प्रश्न होता. यावर आपलं काय तर गुन्हे आता गुन्हे दाखल म्हणजे जर गुन्हा जर पोलीस स्टेशननी समजा त्यांनी अट्रॉसिटीची मागणी किंवा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न झाला तर अलीकडे DYSP या रँकचा अधिकारी त्याची इन्क्वायरी करतो आणि खरोखर ती अट्रॉसिटी आहे का याचा अभ्यास करून ती अट्रॉसिटी लावण्यात येते. पण जर त्या व्यक्तीचा आग्रह असेल की बाबा तिथे याला अट्रॉसिटी लावला पाहिजे तर ते राज्याच्या SC आयोगाकडे जातात किंवा आमच्या केंद्राला असणाऱ्या आयोगाकडे येतात आणि मग त्या ठिकाणी आमच्याकडे चेअरमन, डेप्युटी चेअरमन आणि काही मेंबर आहेत तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं जातं आणि चेअरमन, डेप्युटी चेअरमन त्यांना आदेश देतात की या ठिकाणी हा गुन्हा लागला पाहिजे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलेला आहे, त्याला प्रमोशन मिळालेलं नाही आहे तर ते सुद्धा त्या कमिशनमध्ये जातात आणि कमिशनने घेतलेल्या निर्णयाला काही वेळेला प्रतिसाद मिळतो पण अनेक वेळेला त्या बँका किंवा ते अधिकारी ऐकत नाही आहे. त्यामुळं त्या आयोगाला काय अधिकार अजूनही मिळावे यासाठी प्रयत्न होणं त्याचं आवश्यक आहे. फक्त हिअरिंग होतं आणि मग आदेश जो त्याने काढलेला आहे की याला कामावर घ्यावं तर ते अधिकारी ऐकत नाही आहे. त्यामुळं आपण तुझे म्हणतोय त्याप्रमाणे या थोड्या अडचणी आहे. म्हणून त्या आयोगांना काही अधिकार देण्याच्या संबंधामध्ये राज्य आणि केंद्राने विचार करणं आवश्यक आहे आणि नक्की त्यासाठी आम्ही विचार करत आहोत की बाबा त्या आयोगाला काही अधिकार असले पाहिजे आणि अन्याय झालेल्या लोकांना न्याय जर द्यायचा असेल, खाली न्याय मिळत नाही म्हणून तो आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या आयोगाकडे आलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. नाही त्याच्या संबंधात असं आहे की पार्टीकडे काय विशेष बजेट असतं आणि किती विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यायची त्यांच्याकडे बजेट असतं कारण अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये मोठी जागृती आहे, हजारो मुलं अर्ज करतात आणि त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना पार्टीकडून ती स्कॉलरशिप ती फेलोशिप देता येत नाही आहे. पण मध्यंतरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे मागणी केली आणि जवळजवळ 500-550 विद्यार्थ्यांना आम्ही ती फेलोशिप दिलेली आहे आणि फेलोशिप म्हणजे एका महिन्याला 40-45 हजार रुपये त्यांना द्यावे लागतात. फेलोशिप म्हणजे त्याला PhD करायची असेल, MBA करायचं असेल तर महिन्याला 35-40 हजार रुपये की 40-45 हजार रुपये त्यांना द्यावे लागतात. माहिती दिली असावी आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे योजनेचा लाभ PhDच्या विद्यार्थ्यांना अद्याप देखील मिळालेला नाही मिळालेला नाही तर आता ते जे मुलं राहिलेले आहेत तो विषय प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांकडं आम्ही तशी मागणी केलेली आहे. विद्यार्थी शिकण्यासाठी तयार आहे तर बजेट त्याचं वाढवून मिळालं पाहिजे आणि ज्या पेंडिंग मुलांच्या अजूनही काहीतरी 500-600 मुलांची नावं पेंडिंग आहेत तर तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे आपण दिलेला आहे. संजय शिरसाट यांच्याशी आपण बोललेलो आहोत आणि ते आता पार्टीकडे पैसे नाही आहेत पण स्टेट गव्हर्नमेंटनी आपल्या बजेटमधून ते पैसे द्यावे म्हणून असा प्रयत्न आमचा चालू आहे आणि आता आमचा हाही प्रयत्न चालू आहे की फॉरेन ओव्हरसीज स्कूल जी स्कॉलरशिप जी आहे आता आमच्या मंत्रालयाकडे ऑस्ट्रेलियामध्ये, इंग्लंडमध्ये, रशियामध्ये, युक्रेनमध्ये नंतर म्हणजे अनेक देशामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं आणि ते अनेक युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाणे त्यांची इच्छा असते. आता आमच्या मंत्रालयाकडे प्रत्येक वर्षाला 6-6.5 अर्ज येतात. त्यामधल्या 125 विद्यार्थ्यांचं बजेट आमच्याकडे आहे. त्यामुळे ते बजेट वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नंतर काही विद्यार्थ्यांना आमचा प्रयत्न असा आहे की बँकेचं लोन द्यायचं आणि त्याचा इंटरेस्ट आम्ही द्यायचा तर अशाही पद्धतीची एक स्कीम आम्ही आता राबवणार आहोत. त्यामुळं सर्व जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शिकण्यासाठी पाठवलं पाहिजे. तर एवढी मुलांची संख्या वाढलेली आहे म्हणजे अनेक ॲडमिशन घेतात. तर एक चांगली ती जागृती आता आपल्या दलितांमध्ये आता आलेली आहे. त्यामुळं नक्की पार्टीचं बजेट वाढवता येतं आहे का त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि मुलांवर अन्याय होणार नाही यासाठी नक्की आपण प्रयत्न करू. हे झालं सर. एक प्रश्न हा, शेवट. माझा शेवटचा प्रश्न असा की
तुम्ही बहुजनांचे नेते आहात आणि बहुजनांसाठी न्याय देण्यासाठी तुम्ही झटत असता, परंतु देशातील बहुजन मीडिया जी आहे त्यावरती सरकारचा दबाव आहे, त्यांचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात. यासाठी तुम्ही काय करणार? आता यासाठी एक तर महाराष्ट्र सरकारने कायदा केलेला आहे की पत्रकारांवरती हल्ले होतात. पत्रकारांनी मांडलेली बाजू जी आहे ती प्रत्येकाला पटतेच असं नाही, पण प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आणि ज्याला वाटतं की ही बाजू आपल्या विरोधामधली आहे, असे काय लोक किंवा अशा काय समूह जो आहे तो पत्रकारांवर हल्ले करतात, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर काही केसेस करतात. तर त्यासाठी राज्य सरकारने काही कायदा बनवलेला आहे, म्हणजे राज्याचा कायदा बनवलेला आहे. तर त्यासाठी नक्की मी पत्रकारांच्या बाजूनं आहे. मी जर कदाचित राजकारणात आलो नसतो तर मी सुद्धा तुमच्यासारखा पत्रकार झालो असतो आणि तुम्ही जसे प्रश्न विचारत मी सुद्धा प्रश्न विचारत असलो असतो. त्यामुळे ठीक आहे, तर आता मला प्रश्नाचं उत्तर देण्याची माझ्यावर वेळ आहे. तर ठीक आहे, तर पत्रकारांना स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांनी घटनेमध्ये विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपली भूमिका मांडण्याचा त्यांना प्रयत्न त्यांना ते दिलेला आहे. त्यामुळं त्यांच्यावर असे खोटे गुन्हे लावू नयेत असं आपलं मत आहे. नक्की अशा काही केसेस माझ्या समोर आल्या तर नक्की त्यांना मदत करण्याचा मी प्रयत्न सर, माझी केस करेन. तुमच्या रिव्ह्यू टाकलेली आहे. हा? माझ्यावर वैयक्तिक सुद्धा नंतर गुन्हे भेटा. दाखल करण्यात आहे. तो मी हा? नंतर माझा अर्ज तुमच्याकडे मी पाठवलेला आहे. काय? माझ्यावर सुद्धा 3 गुन्हे एट इट टाइम जो आहे त्यांनी दाखल केलेले आहे आणि मी आयोगामध्ये सुद्धा गेलेलो आहे या संदर्भात आणि ते तक्रार नाही पण तो गुन्हा पत्रकार म्हणून आहे की काय? पत्रकार म्हणूनच आहे. वैयक्तिक नक्की मी बोलेन, सीबीआयला बोलेन, थोडी माहिती मला द्या, सीबीआयला बोलतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.